Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see the poem 3.4. Please don't read this poem, and this poem is from your My English book 7. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण माय इंग्लिश बुक 7 या पुस्तकातील 3.4 ही कविता बघतोय. आणि त्या कवितेचं नाव काय? प्लीज डोंट रीड दिस पोएम. एकतर याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायला मिळतात टायटलमध्ये. डोंट म्हणजे करू नका, पोएम हे एक्सक्लेमेशन मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह. जेव्हा आपण जोर देतो एखाद्या गोष्टीवर तेव्हाच हे वापरतात. प्लीज डोंट रीड दिस पोएम म्हणजे ही कविता वाचू नका. का नाही वाचायची कविता, आम्ही तर वाचणारच, असं जे आपल्याला होतं ना ते खूप भारी असतं की आपल्याला जे करू नका म्हणतो आपण तेच करायला जातो. आता ही कविता लिहिली कोणी आहे? कॅन नॅस्बिथ इज चिल्ड्रन्स पोएट. लहान मुलांचे कवी येथे फक्त लहान मुलांच्या कविता लिहितात. ही राईट्स ह्युमरस पोएम म्हणजे ते खूप गंमतशीर अशा कविता लिहितात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस आणि त्या मुलांच्या भावना आणि त्यांचे अनुभव इथे वर्णन करतात. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. हे साधारणपणे सगळ्या लेखकांना, ऑथर्स म्हणजे लेखक, त्यांना काय वाटतं की लोकांनी त्यांचं साहित्य वाचावं. बट फनीली म्हणजे गंमतशीरपणे काय, द ऑथर ऑफ दिस पोएम म्हणजे या कवितेचे जे कवी आहेत, कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर, आणि ते सातत्याने लोकांना दटावत आहेत, बजावत आहेत, नॉट टू रीड दिस पोएम, की ही कविता तुम्ही बिलकुल वाचायची नाही. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. आणि याचा परिणाम काय होतो? उलटा परिणाम होतो की लोक म्हणतात अरे का नाही वाचायची ही पोएम, जरा बघू तरी आपण काय या कवितेत. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम. आणि तुम्हाला इतकी उत्सुकता जागी होते कविता वाचायची, असं वाटतं नाही यार वाचलीच पाहिजे ही कविता. आणि असा उलटा इफेक्ट या कवीने इथे या कवितेत आणलेला आहे. आता आपण हा जो आहे डाव्या हाताची बाजू, लेफ्ट हँड साईड कॉलम बघूयात. मिया. मिया म्हणजे कोण माहिती ना तुम्हाला? मांजर. ती जी आपण गेम्समध्ये पाहिली होती ती मांजर. प्लीज डोंट बार्क सो लाऊडली, ती कोणाला म्हणती आहे? टोटोला. आता टोटो कोण आहे? त्यांचा कुत्रा. बार्क सो लाऊडली, तर टोटो काय म्हणतो? प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन. बार्क म्हणजे भुंकणे, मोठ्याने भुंकू नकोस. तर टोटो काय म्हणतोय? मला सारख्या सूचना देऊ नकोस. पॅडी. पॅडी तो मुलगा माहिती आहे ना चष्म्याला. डोंट वॉच टी व्ही सो मच, जास्त टी व्ही बघू नको. बिट्टू. डोंट ईट जंक फूड, जास्त जंक फूड खाऊ नको. कुकू. डोंट यूज फेअरनेस क्रीम, जास्त गोरं व्हायचं क्रीम वापरू नको. त्या सगळ्या आपण एकमेकांना काही ना काही सूचना देतच असतो. तर मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट इन अ ग्रुप्स. आता तुमच्या घरात तुम्हाला काय काय सूचना मिळतात त्याच्या डोंटच्या लिस्ट करायची आहे. डिस्कस द लिस्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आणि लिस्ट डिस्कस करून आपण हा टेबल कंप्लीट करतोय. तर आपण आता इथे लिस्ट ऑफ डोंटची लिस्ट करणार आहोत. आणि याच्यामध्ये तुम्ही काही टाकू शकता जे तुमच्या घरामध्ये तुम्हाला विचारतात, बोलतात. इंग्लिश ट्रान्सलेशन येत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशन सांगेन. आता इथे मी एक लिस्ट केली आहे बघा. डोंट प्ले लाऊड म्युझिक म्हणजे जास्त मोठ्यानं गाणं लावू नकोस. डोंट स्प्रिंकल वॉटर, पाणी शिंपडू नको. डोंट लाय, खोटं बोलू नको. आणि डोंट वॉच टी व्ही फॉर होल डे, अख्खा दिवस टी व्ही बघू नको. आणि 5वं आहे डोंट टच मोबाईल विदाऊट परमिशन, मोबाईलला माझ्या परमिशनशिवाय हात लावायचा नाही. अशा एकसारख्या सूचना मिळत असतात. आता ही लिस्ट मी केली आहे. याच्यामध्ये आपल्याला काय वाढवायचं बघा. स्टॉप डुईंग इट आणि ट्राईड इट. आता जसं आपण म्हटलं की डोंट प्ले लाऊड म्युझिक, तर ठीक आहे, हे स्टॉप डुईंग इट आपण करू शकतो. पण डोंट स्प्रिंकल वॉटर हे पण स्टॉप डुईंग इट करू शकतो, लगेच थांबवायचे. डोंट लाय हे पण करू शकतो. डोंट वॉच टी व्ही फॉर होल डे हे जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. मग आपल्याला काय करता येईल इथे? ट्राईड इट म्हणजे प्रयत्न करतो आहे, यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर आहे डोंट टच मोबाईल विदाऊट परमिशन, तर हे करण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. ओके, तर हे प्रयत्न करण्याच्या गोष्टी आहे ना. लगेच हात डोंट टच मोबाईल म्हटलं तर मग ठीक आहे की हातच लावायचा नाही. पण डोंट टच मोबाईल विदाऊट परमिशन म्हटलं की मग ही कृती सातत्याने घडणार आहे. त्यामुळे इथे काय येणार आहे? ट्राईड इट, डीड एनिवे. वेन यू राईट समथिंग ऑर पेंट समथिंग. यू राईट समथिंग म्हणजे तुम्ही काहीतरी लिहिता. ऑर पेंट समथिंग म्हणजे तुम्ही काहीतरी चित्र काढता. ऑर मेक समथिंग म्हणजे तुम्ही कुठली तरी वस्तू तयार करता.
डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट? तुम्हाला वाटतं का दुसऱ्याने बघावं? डिस्कस द रिझन फॉर युअर आन्सर. आता ह्याचं कारणाचं तुम्ही डिस्कशन करायचं आहे. आता मी ते उत्तर लिहिलं, येस आय वॉन्ट एव्हरी वन शुड सी माय वर्क, क्रिएटिव्ह वर्क अँड ॲप्रिशिएट इट. तर मला वाटतं की लोकांनी बघावं आणि कौतुक करावं. ही माझी भूमिका आहे की लोकांनी माझं काम बघून. तुमचे काय काय वेगळे वेगळे विचार असाल तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि या कवितेचा वेगळा व्हिडिओ करणार म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला ती कविता पूर्णपणे मराठीमध्ये समजेल, इंग्लिश वर्डचे अर्थ कळतील आणि तुम्हाला मजा येईल ती कविता शिकताना. सो हा व्हिडिओ इथेच थांबूया. तोपर्यंत बाय बाय.